नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. माझ्यासोबत आहेत पक्षाचे कोषाध्यक्ष संजयजी शिंदे, त्याचप्रमाणे निर्भय विचार मंचचे वागले सर, त्याचप्रमाणे पिंपळगाव शहराचे फारुख शेख आणि नागरिक कुशारे सर, त्याचप्रमाणे आमचे भावी कार्यकर्ते चंद्रकांत शिंदे आणि किटकरे. तर असं आम्ही सगळ्यांनी मिळून आज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती, या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पुतळ्यांना आपण पुष्पहार अर्पण करून समाजामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांचे विचार मनात घेऊन की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्याचप्रमाणे न्याय, समता, बंधुता या मार्गाने आपण देशात जर वावरलो तर नक्कीच कुठलाही भेदभाव राहत नाही. आणि जी कामे आपली शासन दरबारी करून घ्यायची असतात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संविधानाच्या दृष्टिकोनातून आपण ते अवगत केले पाहिजे आणि अशा माध्यमातून आपण समाजसेवेची कामं केली पाहिजेत. त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणाने राजकारणामध्ये आलं पाहिजे. याचं कारण असं आहे की राजकारण सर्वात सुंदर आहे, परंतु काही घाणेरड्या नेत्यांनी त्याचा उहापोह करून ते बिकारडं राजकारण करून टाकलेलं आहे. परंतु ह्याच गोष्टीला आपल्याला फाटा देत राजकारण सुंदर आहे आणि त्यात आलं पाहिजे. ह्याच गोष्टी छत्रपती शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी आपल्याला शिकवले आहे आणि तोच वारसा पुढे घेऊन आपण पुढे चालतोय. आम्ही संविधान जगणारी माणसं आहोत, देश क्रांतीनी घडणारी माणसं आहोत. तर ह्या पुरुषांचे विचार डोक्यात घेऊन आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये आज काम करतोय. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न. आज शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेतलेला आहे, लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारची जागृती निर्माण व्हावी. शाहू फुले आंबेडकर यांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रुजले गेले पाहिजेत. आज त्या ठिकाणी त्याची कमतरता भासायला लागलेली आहे आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे, हा उपक्रम आहे, हा खूप चांगला आहे. त्यासाठी सर्व समाजाने त्याला पाठिंबा दिला पाहिजेत आणि समाजाने पुढे येऊन त्या ठिकाणी निर्भय राहिलं पाहिजेत आणि समाजाच्या समस्या ज्या आहेत त्या सर्वांनी सोडवून मदत केली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना आज या ठिकाणी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. वंदे मातरम. आज राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज पुष्पहार अर्पण करण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व पिंपळगाव निफाड तालुका टीम या ठिकाणी हजर आहेत. माझ्यासोबत आहेत निफाड तालुका अध्यक्ष संतोष भाऊ सुरवडकर, शहराध्यक्ष फारुख शेख, त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य शिक्षक के की वाघ विद्याभवन भाऊसाहेब नगरचे कुशारे सर आणि आमचे सर्व सहकारी. या ठिकाणी न्याय, बंधुता, समता जे या ठिकाणी शिकवण दिली राजश्री शाहू महाराजांनी, शिका आणि संघटित व्हा, त्याचप्रमाणे आरक्षण, सर्व पीडित, वंचित, शोषित समाजाला न्याय दिला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी जे कार्य केलं त्या काळामध्ये आणि त्या कार्याची आजही आपल्याला गरज आहे आणि हेच कार्य घेऊन आज निर्भय महाराष्ट्र पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे फुले शाहू आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते विचार घेऊन सर्व महाराष्ट्रामध्ये जनतेचे प्रश्न दारादारात जाऊन, रस्त्यावर जाऊन आज सोडवत आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि असेच हे प्रश्न आम्ही यापुढे जनतेसाठी लढत राहू, सोडत राहू. या ठिकाणी या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो, आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना शुभेच्छा देतो. वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम. वंदे मातरम. मी फारुख शेख, शहर अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी पिंपळगाव बसवंत, तसंच पिंपळगाव बसवंत नगर परिषद प्रभाग क्रमांक 10 मधील 48 जनतेच्या मनातील नगरसेवक. आज पिंपळगाव बसवंत शहरामध्ये आम्ही श्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आलो होतो. त्याबद्दल मी सर्व जनतेंना एवढंच सांगू इच्छितो की त्यांचे विचार आणि आचार हे सगळे घेऊन आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. धन्यवाद.
मालक जनताच मालक. मालक मालक विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना निर्भय बना निर्भय बनो, निर्भय बनो. प्रश्न विचारा प्रश्न विचारा. धन्यवाद.